करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार सोमवार 17 मार्च 2025. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस. काय योगायोग असेल. एकाच दिवशी संकष्टी चतुर्थी आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती. समर्थ कृपा, सामर्थ्य कृपा. प्रारंभी विनती करू गणपती, विद्या दया सागरा. अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवगे, देशांतरा पाठवी. हेरंबा गणनायका गजमुखा, भक्ता भूतोषवी. प्रथम कुठल्याही कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाने करत असतो. श्री गणेशाला वंदन करून कुठलंही कार्य, त्या कार्यामध्ये असणारे अडथळे, संकट, प्रसंग, अडचणी दूर होतात. आजचा दिवस उत्तमाचा आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती. दिवस उत्तमाचा आहे, सामर्थ्याचा आहे. वार कुठलाही असो, परंतु ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांवर जे आपण संस्कार करत असतो, ते संस्कार उत्तमाचे आपल्याला करायला हवेत. संतांची शिकवण असो किंवा आपली आईवडिलांची शिकवण असो, गुरुजनांची शिकवण असू दे, परंतु ती शिकवण आपल्या पिंडामध्ये पेरता आली पाहिजे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्यांच्या आईने प्रत्यक्षात उत्तमाचे संस्कार दिले. तसंच आपल्याला सुद्धा आपले आई वडील उत्तमाचे संस्कार देत असतात. तरी सुद्धा आपण त्यांचं ऐकत नाही. बरोबर की नाही? कारण कलियुग आहे. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मग चिंता, क्लेश, दरिद्र, दुःख हे आपल्याच मागे का? आपण विचार करतो, आपल्याच पाठी सर्व आजारपण, रोग, दारिद्र्य, दुःख आपल्याच पाठी का लागलेत? आपण तर उत्तमाचे आहोत, तरी सुद्धा आपण असे का? याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या डोक्यामध्ये असणारे विचार, असलेली संगत आणि मनामध्ये असलेला संशय. या काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता या संपूर्णपणे 8 विषय विकाराने तुला ग्रासलेला आहे. आरशासमोर आपला देह उभा राहिला तर आरशासमोर आपला देह हा उत्तमाचा दिसेल. वरून कितीही मेकअप केलंस तरी तुझा देह हा उत्तमाचा दिसेल. परंतु समर्थ म्हणाले, वरी वरी वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे. म्हणून दिवस हा उत्तमाचा आहे. गजमुखा तुझी वाट पाहता, नेत्र शिणले जाण तत्वता. गजमुखा तुझी वाट पाहता. बघा, आपल्याला सुद्धा प्रत्यक्षपणे गणरायाची ओढ
लागलेली आहे. पण गजमुखा तुझी वाट पाहता, नेत्र शीनले जाण तत्वता. डोळे भरून आलेत. आलेला प्रसंग दूर करणारा तूच आहेस, विघ्न हरतायस. ज्याप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी महाराज लहान होते तेव्हा त्यांनी विचार केला नाही की स्वराज्य संपूर्णपणे आपल्याला जिंकायचं आहे. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. त्यांच्या आईने कधी माघार घेतली नाही. परंतु आपण एखादं काम करायला गेलो की त्यामध्ये विघ्न येत असतात. आपला देह संपूर्णपणे घाबरट होतो. भीतीने थरथर कापायला लागतो. तेव्हा तर विचार करा, गडकिल्ले जिंकायचे होते, बरोबर की नाही? आता आपल्याला साधं डोंगरावर चढता येत नाही. पायाला गोळे येत आहेत, पाय दुखत आहेत, दम लागतोय. विचार करा, तेव्हा लाईट सुद्धा नव्हती. अंधाऱ्या काळोख्या रात्री संपूर्णपणे गडकिल्ले जिंकायचे. आता लाईट असून तरी आपण चाच पडतोय. दोष आपला नाहीये. दोष प्रत्येकाने प्रत्येकाच्या कर्माचा घेतला पाहिजे. नशिबाला दोष देऊन उत्तमाचा आपल्याला बघा, नशिबाला दोष देऊन काही फायदा नाही. उत्तमाचा दिवस आहे. स्मरणात आपण नक्कीच राहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्या अंतरी स्मरण असेल ना, त्याचप्रमाणे कुठलंही कार्य असू दे ते उत्तमतेनेच होणार आहे. आणि त्याच्या स्मरणापासून जर आपला देह बाजूला सरला ना, विस्मरणात जर राहिला, सोपं असलेलं काम सुद्धा अवघड होऊन जाईल. हे कळणार नाही. का? कारण विषय चिंतने शोक पावलो. मगाशी ज्याप्रमाणे आपल्याला समर्थांनी 8 विषय विकार दिले, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता, या कलियुगामध्ये हेच 8 विषय विकार सर्वांना प्रभावित करत असतात. याच 8 विषय विकारांमध्ये संपूर्णपणे हा देह बुडून गेलेला आहे. यातून त्याला बाहेर काढायचं आहे. देह बुद्धीने व्यर्थ नाडलो, भालचंद्रजी तोडी बंधना, हे दयानिधे श्री गजानना. श्लोक कोणासाठी दिले तो? नुसतं आपण वाचतो, त्याचा अर्थ आपण जाणून घेत नाही, बरोबर की नाही? म्हणून कुठलंही काम करत असताना आपल्याला मार्गदर्शन करणारे आपले गुरुजन वर्ग असतील, आपले आई वडील असतील, त्यांना नमस्कार करता यायला हवा. कारण प्रत्यक्षात आपल्याला जी शिकवण आहे ती शिकवण आपल्याला टिकवायची. असलेले संस्कार आपल्याला टिकवायचे. कारण बघा, छत्रपती शिवाजी महाराजांना आईने उत्तमाचे संस्कार दिले होते, उत्तमाची शिकवण दिली होती. परंतु ती आता शिकवण आणि ते संस्कार पाहायला मिळत नाही. कारण का? हल्लीच्या मुली मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. दिवस उत्तमाचा आहे. समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. आपण मैदानी खेळ विसरलो. आपल्या शरीराचा व्यायाम, कसरत कमी होत गेला. हातामध्ये मोबाईल आला की आपण शांत बसतो. आपला मुलगा किंवा मुलगी रडायला लागलीच किंवा आपण त्याच्या हातात मोबाईल देतो, तिच्या हातात मोबाईल देतो. पण ज्या मातेने
छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रत्यक्षपणे जे संस्कार दिले ते संस्कार आता कुठे पाहायला मिळतात का हो? आपण कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्या मुलांना आपल्या मुलींना सांगत असतो. हल्लीच्या मुलांना हल्लीच्या मुलींना आता सांगायला सुद्धा नको, कारण बाहेरून 4 गोष्टी आपल्याला शिकवत असतात. कुठून ऐकून येतात त्याचा तोची जाणे. आपण विचार करतो, अरे आपल्या घरातून तर उत्तमाचे संस्कार दिलेले आहेत, मग शिकून येतात कुठून? कारण चांगली गोष्ट शिकवायला उत्तमाचे आई वडील लागतात, परंतु वाईट गोष्ट ऐकून बघा ज्याप्रमाणे बाहेरून जेव्हा येतात तेव्हा आई वडील चकित होतात. म्हणून आई वडिलांना वाटतं, काय काय रे साधने करू, मी असे तुझे मूर्ख लेकरू. मग आई वडिलांना दोष देऊन उत्तम फायद्याचा आहे का हो? नाही ना. आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं, परंतु आई वडिलांच्या डोळ्यात पाणी. अशी कुठलीही घटना, अशी कुठलीही गोष्ट आपल्या हातून घडता कामा नये. काय साधन आहे? 2 टायमाची उपासना, नित्य नियमाने श्रवण बघा, आणि नामस्मरणामध्ये असलेला देह. किती असू दे संकट, किती असू प्रसंग, किती असू दे दुःख, तोच दूर करणार आहे. बरोबर की नाही? म्हणून चिंता, क्लेश, दरिद्र, दुःख, अवघे सुरुवातीलाच सांगितलं. दिवस उत्तमाचा आहे, सामर्थ्याचा आहे. योगायोग बघा काय जुळून आलेला आहे. आपण एखादी गोष्ट ऐकतो, ती गोष्ट आपल्याला जर आवडली तर शेवटपर्यंत ऐकतो, आणि नाही आवडली तर तिथेच सोडून देतो. परंतु जी गोष्ट आपल्याला खरंच आवडलेली आहे ना, ते ऐकून ती पिंडामध्ये पेरता आली पाहिजे. त्या गोष्टीचा उत्तमतेने बोध लक्षात घेऊन ते आत्मसात करायला हवं. ज्याप्रमाणे आपण श्रवण करत असतो, त्या श्रवणाचा मनन आणि मननाचा निजध्यास जेव्हा घडेल ना, तेव्हा ऐकल्याचं समाधान प्राप्त होईल. आपण काय करतो, एखाद्याने कोणी सांगितलं की या कानाने ऐकतो, या कानाने सोडून देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या कथा आहेत, गोष्टी आहेत, ज्या घडून गेलेल्या आहेत, ते सांगायला लागलं की झोप येते, कंटाळा येतो. पण 2 गोष्टी जर कुठल्या चित्रपटाच्या असतील, पुढे काय झालं, पुढे काय होणार आहे, या गोष्टीवरून आपण बघा. कारण का? काळ बदलत गेलेला आहे, वेळ बदलत चाललेली आहे. परंतु आपल्याला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण नक्कीच असायला हवं. कारण हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, आणि साक्षात आज सुद्धा उत्तमाचा दिवस आहे. श्री गणेशाच्याच चरणाने प्रत्यक्षपणे नमस्कार करूनच उत्तमाचा आपण कार्याला सुरुवात केलेली आहे. कारण कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ. असलेले दुःख, असलेली चिंता तोच दूर करणार आहे. म्हणून नमस्कार करणं आहे, स्मरणात राहणं आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या चरणापाशी मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे श्री सद्गुरू पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ.